लक्ष्मी काय झालं? उलट्या होतात आहेत. आई ए आई लवकर ये बाहेर. तुला बघ काय होतंय? काय होतंय ग? उलट्या होतात आई. चल 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 तिकडे बस चल. अरे उलट्या होत्यात तिला. जा गावात जा. बैरुबाला काय मस्त. बोलते तू? आई तिचं दुखतंय. अरे मी सांगते ते ऐक. जा पहिला नारळ फोडून ये. सर गावात दर्शन घेऊन ये, प्रसाद घेऊन ये लवकर. चल 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 तिथे बस. तू वेडे बिडे आहे का ग? बस इथं आराम कर. आराम कर. अगं, काय झालंय? काय करते? काय झालंय? अरे तुला म्हटलं ना जा म्हणून. ते नारळ फोड, सगळ्या देवांना पेढे बिडे वाट बाबा जा आणि लवकर ये प्रसाद घेऊन. आई सोन्यासारखं लेकरू बाई. अगं आई असं काय करते? काय झालंय? काय झालंय? अरे तू बाप होणार आहे बाप. आणि ही आई. आता यापुढे तू काहीच काम नाही करायचं, फक्त बसून खायचं. बरं दिलीस ग? हा, मग बर का काही काम नाही करायचं, खायचं. वहिनीला सांगून येऊ का? तू गप रे. कशाला तिला सांगायला निघला? वांदुटी कुठली? अगं आई काय बोलते तू? काय बोलते? काय जे खरं आहे तेच बोलते. अरे तिच्यामुळे 4 चौघात आहे, हळदी कुंकात आहे, सुखा दुखात आहे. काय दिलंय तिने? अरे 4 वर्षात आहे ना असं थोबड पाडून रे मला जावं लागत होतं. आणि लागलं तिला सांगायला. अगं असं नको बोलू. बिचारीने ऐकलं तर काय वाटेल तिला? काय वाटेल? जे खरं आहे तेच बोलते मी. तिचं नाव सुद्धा नाही घ्यायचं बरं का, तुला सांगून ठेवते. लेवणीचं पुळका मला दाखवायचं नाही. अगं असं नको बोलू. हा जा गावात आणि पहिले ते प्रसाद घेऊन ये पळ. आणि हो गावात गेला ना येताना फळं दूध वगैरे सगळं घेऊन ये, भाजीपाला वगैरे. होय घेऊन. हा मग जा लवकर. हा जातो. काय? हा प्रसाद घेऊन ये. तुला काय आवडतं काय नाही मला सांग आणि चल घरात आराम कर. काय आई पण काम. कामाचं सोड ना, मी आहे ना सगळे काम मी करते. चल बरं तू. कामा बिंबाचा काय नाही विचार करायचा. ए पूजा, अगं काय लय छान छान बसली. एवढी वाईट आहे का मी? आता कोण काय म्हणलं तुला? उपास केले, तपास केले, नमस केले, पदयात्रा केली. माझ्याकडून जेवढं शक्य होईल सगळं केलं, तरी त्यांनी माझी पूस वांजच ठेवली. अगं प्रत्येक गोष्टी सहजासहजी मिळत नसतात. काही गोष्टींना वेळ लागतो. बघत असन देवा आपली परीक्षा. मी एवढं खचून जातात का लगे? खरं तर आपण वाईट नाही, आपल्या आलेली वेळ वाईट आहे बघ. तुम्हाला नाही कळणार माझ्या भेटलं. गावात गेले ना, एखादं पोतं त्याच्या आईजवळ असलं ना, काळजात दुखतं माझ्या. तुझ्याच काळजात दुखतं का ग? बापाचं काळीज म्हणून माझं दुखत नाही का? अरे मलाही वाटतं ना माझं पोरग माझ्या हातावर असावं, कधी खांद्यावर खेळावं, त्याला घेऊन कुठंतरी बाजारात फिरायला न्यावं, त्याला छान छान कपडे घ्यावे. 4 वर्ष झालं ग. मी पण आपल्या बाळाची वाट बघतोयच ना. पण मी नाही कुठं खचून गेलो, कारण मला माहिती आहे की माझी बायको माझ्यासोबत आहे. खचू नको नाही यार. तसं नाही हो. आई सारखं म्हणतात दुसरं लग्न कर, दुसरं लग्न कर. तुम्ही खरंच कराल का हो? हे याला बाई, लग्न कर म्हणणं सोपं आहे, पण ते करणं लय अवघड आहे. एकच बाई मला नको नको झाली आणि दुसरी कुठं आणून डोक्या मिराई वाटायला. तसं नाही हो. आईने बोललेला मला राग येत नाही, पण मला स्वतःचाच राग येतो. जी गोष्ट व्हायची ती गोष्ट त्या त्या वेळेला होणार आहे. आणि नाही झाली एखाद्या अनाथ आश्रममध्ये जाऊ, एखादं छान गोंडस दिदी दादा आणू घरी. आपण अनाथ मूल जरी आणलं तरी त्याला आई स्वीकारणार आहे का? सांगा बरं मला. पुढची गोष्ट पुढं राहू दे. नंतर मध्ये लय अंतर असतं बाळा. नंतरचं नंतर बघू. तू फक्त खचू नको. आता मला कामावर जायचे. हां मी आलोच. लक्ष्मी, बरं वाटतंय ना तुला? खरंच लक्ष्मी, मला लय आनंद झालाय बघ. तू आई होणार आहे. बघ ना, एवढ्या दिवसांनी आपल्या घरात आनंदाची बातमी आली. पण काही काहींच्या नशिबात नसतं गाय होण्याचं सुख. ताई तुम्ही असं नका ना बोलू.
आज मी खुशखबर दिली आहे, उद्या तुम्ही द्याल. तुम्ही असं खचून गेल्यावर कसं समजता येईल? तुम्ही असं खचू नका ना, तुमच्याशिवाय कोण आहे मला? बरं जाऊ दे, तुला बरं वाटतंय ना आता? मी बरी आहे, फक्त माझं जरा पोटात दुखतंय. मला थोडंसं पाणी आणता का? बरं बरं आणते, थांब. धर लक्ष्मी. थांब थांब. माझा भरोसा नाही तुझ्यावर. काही पाण्यात टाकून देशील तिला. अहो आई, तुला सांगितलं होतं ना हिने काही दिलेलं खायचं नाही म्हणून. हिचा मला भरोसा नाही. हिला काही आनंद नाही झाला तू आई होणार आहे म्हणून. अहो आई, असं काय बोलताय तुम्ही? 4 वर्ष झाले तुझ्या लग्नाला. 4 वर्ष दिली तू खुशखबर. तुझ्यामुळे मला किती काय काय ऐकावं लागत होतं. हा, रडायचं नाटक करू नको. लागली सांगायला. थोबड घेऊन तू उभा राहती. तुझी सावली पण नको या पुरीवर. अहो आई, तुम्ही असं का बोलताय त्यांना? तुला नाही माहिती, तू गप बस. हा, 4 वर्षात काय दिवे लावले का तू? तुला सांगितलं ना माझ्या मुलामुळे आहे ना तू या घरात आहे. नाही तर तुला आहे ना, तुला अशी अशी उचकावली असती. तुझे 3, 13, 9, 18 केले असते. कळलं का? सांगितलं ना, जा तिकडं. आणि माझ्या डोक्यात जाऊ नको. कळलं ना? उद्याच दुसरी सून आणीन. सांगितलं नाही तर थांबू नको. अहो आई, कशाला बोलताय नाही, तुम्ही? तू अजिबात तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. इथे यायचं नाही. तिची सावली पण तुझ्यावर नकोय. तुला माहिती ना आपल्या इथं आपल्या घरात 4 वर्षांनी पाळणा हलतोय. किती आनंदाची गोष्ट आहे. तिने काही दिलेलं खायचं नाही. आणि मी सांगन ना तेवढंच ऐकायचं. कळलं का? लवकर जाऊ, काय होते बघ. आई, पूजा आणि मी जरा दवाखान्यात जाऊन येतो, जरा काम आहे. थांब. सारखे दवाखाने दवाखाने. 4 वर्षांनी दवाखानेच करताय. काय म्हणले डॉक्टर? ते गणेश गेला रिपोर्ट आणाय. झालं. साऱ्या गावाला बोबाटा करा. गण्या, चिम्या, गोम्या. तुला नव्हतं जात येत? मला थोडं काम होतं म्हणून मी गेलो नाही. आई येतोय ना गाणा? काय म्हणले डॉक्टर? काय ना, सगळं व्यवस्थित आहे. ओके आहे सगळं. अरे तुझं नाही, हिच्या रिपोर्टचं म्हणते. ए, तुला व्हॉट्सअपला पाठवला होता ना, सांगितलं नाही का? गप बसला ना म्हणजे हिच्यातच दोष आहे. ओ काकू, प्रत्येक वेळेस दुसऱ्याच्या लेकरांना उठवत जाऊ नका. कधीतरी स्वतःच्या लेकराकडे बघत जावा. साधा ना कदा आपलाच तो आरा. काय रिपोर्ट? सांग की. सांगितलं नाही तू अजून? काय सांगायचं गाणा? हा, अरे आपलं जाताना आपलं छोट झाल्यात. उठले की सुटले तिलाच बोलती, उठले सुटले तिलाच बोलती. अरे कधी स्वतःच्या मनाला विचार ना, तिला काय लागत असं तिच्या मनाला. अरे जे आहे तेच बोलते ना, काय चुकीचं बोलते का मी? आई दोष तिच्यात नाही. मला बोलू दे पूजा आज. नाही नाही, सांग एकदाच. दोष तिच्यात नाही, दोष तुझ्या पोरात आहे. देवा, उठलं की सुटलं तिला बोलत असते. वांजोटी वांजोटी. अरे सकाळ झाल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत फक्त तिला वांजोटी म्हणत आली तू. कधी स्वतःच्या मनाला विचार ना, तिच्या मनाला काय लागत असेल. कधी विचार केला का तू? कुजून गेली पारती. वेळेवर खात नाही, काय नाही. का सासूबाई बोलते, सासूबाई बोलते, पण कधी एकदा तक्रार नाही केली तिने माझ्याकडे. एकदा तरी तुला उलट बोलली का ग? का नाही बोलली? का नाही बोलली सांग ना. कारण ते ना, तुला सासूबाई नाही, तुला ती आई म्हणते. पण या सासूबाईनी कधी सुनबाईला लेख मांडलीच. कधीतरी या यार एकत्र. माफ कर मला. चुकलं माझं. अहो आई, माफी कशाला मागताय? तुम्ही तरी कुठं चुकीचं बोलले? तुम्हाला पण वाटत होतं ना मी आई व्हावं, यांनी बाबा व्हावं, तुम्ही आजी व्हावं. सून नाही ग, मुलगी तू माझी पण. मला 2 मुली मिळाल्या. इकडे बाई, माझ्या घरच्या 2 लक्ष्मी.